नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 10वा ओळख भारताची अभ्यासणार आहोत. नकाशाशी मैत्री. मुलांनो, आपला भारत देश विविध संस्कृतींनी नटलेला आहे. प्राकृतिक बाबतीतही भारतात खूप नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. या नाविन्यपूर्ण गोष्टींमुळेच भारताची जगात एक वेगळीच ओळख आहे. आपल्या भारत देशात विविध नद्या, पर्वत, पठारे आहेत. यामुळे आपला भारत देश समृद्ध बनलेला आहे. देशभक्तीच्या विविध गीतातून आपल्याला आपल्या भारत देशाची महती ऐकायला मिळते. भारत देशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. अनेक प्रदेशातील स्थानिक परिस्थितीमुळे त्या प्रदेशाचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. तेथील हवामानातही वेगवेगळे आढळून येते आणि याच वेगवेगळेपणामुळे वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यातही खूप मोठ्या प्रमाणावर विविधता आपल्याला आढळून येते. जर आपल्याला एका दृष्टिक्षेपात भारत देशाची माहिती मिळवायची असेल तर ती आपल्याला नकाशाच्या मदतीने मिळते. नकाशाच्या मदतीने आपण क्षणात आपल्या देशाची माहिती मिळवू शकतो. आता हा पहा नकाशा. या नकाशाचे निरीक्षण केले तर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नद्या, पर्वत, पठारे यांचे स्थान आपल्याला लक्षात येईल. आपल्या देशभक्तीपर गीतांमध्ये वेगवेगळ्या नद्यांची उल्लेख आहेत. जसे की गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी नद्यांची उल्लेख आपल्या देशभक्तीपर गीतांमध्ये आहेत. त्याचबरोबर नकाशावरील अनेक पर्वतांची नावे सुद्धा आपल्या परिचयाची आहेत. जसे हिमालय पर्वत असेल, विंध्य पर्वत असेल, सह्याद्री पर्वत असेल, अरवली पर्वत असेल, वेगवेगळ्या पर्वतांची नावं आपण ऐकलेली आहेत. भारताची प्राकृतिक रचना. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपला भारत देश नैसर्गिक साधन संपत्तीने स्वयंपूर्ण आहे. आता आपण या भारत प्राकृतिक नकाशाचा काळजीपूर्वक अभ्यास करून तुम्हाला त्याच्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांवरूनच आपल्याला या नकाशाचं वाचन करायचं आहे आणि त्याचं वाचन करून त्याच्यानंतर आपल्याला ही सगळी प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण या ठिकाणी 11 प्रश्न तुम्हाला दिलेली आहेत. ही 11 प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीत सोडवायची आहेत. या नकाशावरून किंवा त्यावर आधारलेल्या प्रश्नांवरून आपल्याला भारताच्या प्राकृतिक रचनेची माहिती मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश विविध नद्या, पठारे, पर्वत, मैदाने, बेटे इत्यादींनी नटलेला आहे. आता भारताच्या सीमा व भारतातील विविधता यांची माहिती घेऊया. भारताच्या 3ही दिशेला पाण्याने व्यापलेला भाग आहे. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. भारताच्या उत्तरेकडील सीमा हिमालयाच्या उंच पर्वतरांगांनी तयार झालेली आहे. आपल्या देशामध्ये विविध वने, मैदाने, वाळवंटे, नद्या, पर्वत, पठारे आहेत. आपल्या देशाचा विस्तार खूप मोठा आहे. समुद्र सपाटीपासून उंचीतला फरक हा 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारताच्या विविध प्रदेशात वेगवेगळे हवामान आढळून येते. हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी, पक्षी
यांच्या आकारात, रचनेत विविधता आढळून येते. तसेच या हवामानामुळे पिकांमध्ये सुद्धा विविधता आढळून येते. उत्तर भारतामध्ये गहू हे प्रमुख पीक आहे, तर किनारपट्टी प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे, तर मध्य भारतामध्ये ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या विविधतेचा आपल्या जीवनमानावर, चालीरीतींवर, परंपरेवर, लोकजीवनावर व संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. त्याचबरोबर भारतात विविध भाषा बोलल्या जातात. तसेच विविध प्रकारचे पोशाखही आढळून येतात. त्याचबरोबर भारतीयांच्या आहारात देखील खूप मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते. म्हणून तर पंजाबी, गुजराती, मराठी, काश्मीरी, साऊथ इंडियन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ हे त्यांच्या नावावरून वेगवेगळे आहेत किंवा ओळखले जातात. प्रत्येक धर्माचे सण, उत्सव हे सुद्धा खूप वेगवेगळे आहेत. आपल्या देशामध्ये विविध जाती, जमाती आणि धर्माचे लोक राहतात. त्यांच्या भाषा, आहार, पेहराव जरी वेगळे असले तरी सगळे लोक गुण्यागोविंदाने राहतात. म्हणून भारतात विविधतेतून एकता आहे असे म्हटले जाते. आपल्या भारत देशाची भाषावार प्रांतरचना झाली आहे. भाषावार प्रांतरचना म्हणजेच प्रत्येक भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात आली आहे. जसे उदाहरणार्थ गुजराती लोकांसाठी गुजरात, मराठी बोलणाऱ्यांचे महाराष्ट्र, तामिळ भाषा बोलणाऱ्यांचे तामिळनाडू, कन्नड भाषा बोलणाऱ्यांचे कर्नाटक, असे विविध भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी तशा पद्धतीने राज्यांची निर्मिती झालेली आहे. भारतातील राज्य व राजधान्या. मुलांनो, आपण आपल्या देशातील राज्य व त्यांच्या राजधान्या किंवा केंद्रशासित प्रदेश यांची आज माहिती घेऊ. यासाठी हा नकाशा पहा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला आता सोडवायची आहेत. नकाशामध्ये आपले राज्य महाराष्ट्र आहे ते ओळखून आपल्याला आपल्या आवडत्या रंगाने रंगवून राजधानीचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर मग नकाशामधील महाराष्ट्र राज्य शोधून रंगवा व राजधानी कोणती आहे आपली, तर मुंबई, तिचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर नकाशाची वरची बाजू म्हणजे उत्तर दिशा असते. मग सर्वात उत्तरेकडील राज्य हे जम्मू काश्मीर आहे. त्याचबरोबर दक्षिणेला असणारं राज्य आहे, सर्वात दक्षिणेला असणारं राज्य आहे तामिळनाडू. तर अतिपूर्वेकडील राज्य आहेत मणिपूर, त्याची राजधानी आहे इम्फाळ. दुसरं राज्य आहे मिझोराम, त्याची राजधानी आहे कोहिमा. चौथे राज्य आहे त्रिपुरा, त्याची राजधानी आहे आगरतळा. पाचवे राज्य आहे अरुणाचल प्रदेश, त्याची राजधानी आहे इटानगर. त्याचबरोबर सहावे राज्य आहे आसाम आणि आसामची राजधानी आहे दिसपूर. त्याच्यानंतरचं राज्य आहे मेघालय, मेघालयची राजधानी आहे शिलाँग. त्याचबरोबर नकाशावर लिहिलेली जी लाल रंगाची अक्षर आहेत ती संघराज्य क्षेत्र दर्शवत असतात. भारतात आकारमानाने सगळ्यात मोठं राज्य हे राजस्थान आहे आणि राजस्थानची राजधानी जयपूर ही आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ जर कोणत्या राज्याचं असेल तर ते आपलं शेजारील राज्य गोवा या राज्याचं सर्वात कमी क्षेत्रफळ आहे. मुलांनो, भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. दिल्ली ही भारत देशाची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे, तर सर्वात लहान राज्य गोवा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर राजस्थान नंतर दुसरा क्रमांक येतो तो मध्य प्रदेशाचा आणि मग त्याच्यानंतर तिसरा क्रमांक येतो आपल्या महाराष्ट्र राज्याचा. तर मुलांनो, या नकाशावरून किंवा या नकाशा वाचनावरून आपल्याला राज्य, राजधान्या यांची अधिक माहिती मिळाली. मुलांनो, आपल्या शेजारील 2014 साली नव्याने तयार झालेले राज्य म्हणजे तेलंगणा होय. भारतातील एकूण राज्य हे 29 आहेत आणि भारतीय महावाळवंट हे राजस्थानात आहे. तुम्हाला माहिती
आहे का? भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्य भूमीशिवाय अनेक बेटांचा समावेश होतो. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे, बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे, भारताच्या मुख्य भूमीजवळील समुद्रातील बेटे, या सर्व बेटांची स्थाने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या रक्षणासाठी यातील काही बेटांवर किल्ले बांधले गेले आहेत. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग या ठिकाणी असणारा सिंधुदुर्ग किल्ला, कोकण किनारपट्टीवर असे अनेक किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे भारतातील पिकांची माहिती. भारतातील प्रदेशानुसार पिकांच्या उत्पादनात देखील आपल्याला फरक आढळतो. बाजारात किंवा दुकानात मिळणारा चहा, कॉफी, संत्री, आंबे या वस्तू नेमक्या कोठे उत्पादित होतात आणि त्या आपल्यापर्यंत कशा पोचतात याची माहिती आपण या नकाशाच्या मदतीने घेऊ. मुलांनो, या नकाशाच्या आधारे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत. आपल्या राज्यात केशर हे कुठून येते? तर ते जम्मू काश्मीर येथे पिकते किंवा त्याच ठिकाणी ते पिकते आणि म्हणून ते तेथून आणावे लागेल. त्याचबरोबर चहाचे उत्पादन हे आसाम व सिक्कीम या राज्यात होते. त्याचबरोबर सफरचंदाचे उत्पादन जम्मू आणि काश्मीर त्याचबरोबर हिमाचल प्रदेशात होते. लवंगांचे उत्पादन केरळ व तामिळनाडू राज्यात होते. संत्र्यासाठी महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. कॉफी ही केरळ व कर्नाटक राज्यात जास्त प्रमाणात पिकते आणि म्हणून ती त्या ठिकाणून आपल्याकडे येते. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबे हे खूपच प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या देशातील वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यात विविधता आहे. वनप्रदेशात गेल्यावर ती आपल्याला सहज पाहता येते. ही विविधता आपण जपली पाहिजे. मुलांनो, या पाठात आपण काय शिकलो? तर भारताचे वर्णन नकाशाच्या आधारे आपण समजून घेतले. भारतातील भूरूपे व जलरूपे समजून घेतली. भारतातील विविध भाषा, पेहराव, सण, उत्सव, वैशिष्ट्ये यांची माहिती कृतीतून समजून घेतली. भारतातील काही कृषी उत्पादने व वाहतुकीचे मार्ग यांची सुद्धा आपण या पाठात ओळख करून घेतली. विद्यार्थी मित्रांनो, पाठ या ठिकाणी संपलेला आहे. आपण पाठाखालील स्वाध्याय आपल्या वहीत सोडवायचा आहे. धन्यवाद.